श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेला अतिशय साधा सोपा उपाय पाहणार आहोत. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरात आणायचं आहे फक्त या झाडाचं एक पान. यामुळं आपल्या सर्व अडचणी, संकट, दुःख नष्ट होणार आहेत आणि आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. तर बघा, गुरुपौर्णिमेचा हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो. हा वर्षातून फक्त एकदाच योग जुळून येत असतो. म्हणजेच वर्षातून एकदाच हा आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी किंवा काही उपाय करण्यासाठी हा मिळालेला अतिशय शुभ दिवस असतो. हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित असतो. मग तो शिक्षणासंबंधित गुरु असोत किंवा आध्यात्मिक गुरु असोत, त्यांना समर्पित केला जातो. आणि याच अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व अडीअडचणी, संकट, मुलांच्या प्रगतीसाठी किंवा इतर काही तुमची दुःख असतील तर ती नष्ट करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. तर बघा, तुम्हाला उंबराच्या झाडाचं एक पान तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. तर उंबराच्या झाडाचं पान आणायला जाण्या अगोदर तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश पाण्यानं भरून घ्यायचा आहे. एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे आणि फुलं, हळदी कुंकू म्हणजेच अष्टगंध किंवा चंदन, फुलं हे पूजेचं साहित्य आणि हा तांब्या पाण्यानं भरलेला, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला औदुंबर वृक्षाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतरनं तिथं तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, तुम्ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुमची इच्छा असेल, तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्हाला या दिव्याचं जे तोंड आहे तर ते उत्तर दिशेला करायचं आहे. उत्तर दिशा ही धनाची देवी लक्ष्मी माता यांची मानली जाते, म्हणून त्या दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे. अष्टगंध लावायचा आहे किंवा चंदन असेल तर चंदन लावायचं आहे. पूजा करून झाल्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला त्या औदुंबर वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करत आणि हे जे पिंपळा म्हणजे औदुंबर वृक्षाचं जे पान आहे तर ते तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे. त्यासोबतच एक काडी देखील तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. आता बघा, तोडताना हे जे पान आहे तर ते अगदी स्वच्छ आणि चांगलं तुम्हाला तोडायचं आहे. ते कुठे फाटलेलं, किडलेलं नसावं असं एक स्वच्छ पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतरनं तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतरनं ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर थोडंसं कच्चं दूध आणि हळद तुम्हाला मिक्स करून घ्यायचे आहे आणि या मिक्स हळदीनं तुम्हाला या पेस्टनं या वृक्षाच्या काडीनं त्याच्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. मुलांच्या प्रगतीसाठी असेल, व्यवसायात यशप्राप्तीसाठी असेल किंवा पैशांची असेल, धनाबाबतीत असेल तर तशी इच्छा तुम्हाला तुमची 2 शब्दामध्ये या पानावरती लिहायची आहे. लिहून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा दत्तात्रय महाराजांचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तर त्याचा तसा जप तुम्हाला करायचा आहे. हा जप करताना तुम्हाला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि नंतर हे जे पान आहे तर ती पानाची जी प्लेट आहे तर ती उचलून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला एक स्वच्छ लाल कापड घ्यायचं आहे आणि ते लाल कापड तुमच्या देवघरामध्ये अंथरून त्याच्यावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. हे पान तुम्हाला 2 ते 3 तास तसंच स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे आणि नंतरनं तुम्हाला हे पान तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन त्या ज्या झाडाचं पान घेऊन आलेलं आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तिथे त्या झाडाच्या मुळाशी म्हणजेच झाडाचं जे खोड असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे या लाल कापडासही जे पान आपण घेऊन गेलेलो आहोत तर ती तुमची इच्छा व्यक्त करत ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करून हे जे पान आहे तर ते तुम्हाला त्या झाडाच्या मुळाशी जो आपण खड्डा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुरून किंवा गाडून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीनं असा हा अत्यंत साधा सोपा उपाय
तुम्हाला येत्या गुरुपौर्णिमेला सकाळी करायचं आहे.